हॅलो हाय नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ऋतू अँड मम्माज ब्लॉग. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता वाजले सकाळचे 8:30 आणि म्हणजे मी मॉर्निंग वॉकला जाऊन आले. त्यानंतर घरातली सर्व कामं आवरली. तर आता आता मी माझ्यासाठी बनवणार आहे जिरा वॉटर, ऋतूसाठी दूध आणि त्याच्या पप्पांसाठी चहा. तर आजचं फुल डे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथं सुरू झाली माझी सकाळची लगबग. तर एका बाजूला मी माझ्यासाठी जिरा वॉटर बनवलं आणि दुसरीकडे मिस्टरांसाठी चहा ठेवला आणि ऋतूसाठी मग दूध गरम करून मी त्याला दिलं. तर सकाळी खरंच घरामध्ये जर 4चा किंवा 3 बर्नरचा गॅस स्टोव असेल तर सकाळी त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे कसं पटपट गोष्टी आवरल्या जातात आणि एकाच गोष्टीसाठी तिथंच थांबून राहायची, म्हणजे ती होईपर्यंत दुसरी ठेवायला असं वेळ येत नाही. तर आता तिन्हीकडे मी माझं काम चालू आहे आणि सकाळी शक्यतो मी ऋतूला एक केळी खायला किंवा एक बॉईल अंडं देते. तर आज त्याची फरमाईश होती की मला उकडलेलं अंडंच पाहिजे. मग त्याच्यासाठी अंडं पण उकडायला ठेवलं आणि तर चहा तयार झाला आणि मग मिस्टरांना चहा देऊन मी पण मग सकाळी थोडंसं म्हणजे 5-10 मिनिटाचा वेळ भेटतो की नाश्ता करायला थोडासा वेळ असतो. तर इथं आता दोघांचं पण आम्ही म्हणजे त्यांचा चहा झाला आणि माझं हे जिरा वॉटर पण बनवून झालं. तर सकाळी सकाळी मी काय करते, हे 1 कप जिरा वॉटर आणि 4 बदाम घेते आणि त्यानंतर ठरलं की आमचं आज नाश्त्यासाठी पोहे बनवायचे. आणि मग काय बघते तर किचनमध्ये पोहे संपलेले. मग काय फास्ट गेले खाली, म्हणजे आमच्या सोसायटीच्या खालीच किराणा दुकान असल्यामुळे लांब जायची काही गरज पडत नाही. मग जाऊन पटकन पोहे आणले आणि आल्याबरोबर लगेच पोह्याची तयारी करून घेतली. तर आमच्या म्हणजे आमच्या दोघांनाही पोहे आमचे एवढे फेवरेट आहेत की विचारायलाच नको. दिवसातून 3 टाईम जरी कुणी विचारलं की तुम्ही पोहे खाणार का, तर ते आम्ही आवडीनं खाऊ. तर अशी आमच्या पोह्यांची सोय आहे. तर प्रचंड पोहे दोघांना पण आवडतात आणि ऋतू पण खातो, तर तिखट थोडेफार खात होतो. त्याच्यामुळे मग पोहे काय सिंपल असे बनवायचे बनवलेले आहेत. मी इथं तेल टाकलं, जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये आता भाजलेले शेंगदाणे टाकले आणि म्हणजे कांदा तळेपर्यंत आपल्याला आता परतून घ्यायचं आहे. आणि इथं आता पोहे तयार झालेले आहेत आणि शेवटी पोह्यांमध्ये थोडीशी मी साखर घालते, कारण त्याच्यामुळे साखरेमुळे पोह्याला टेस्ट खूप छान येते. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आणि एक उकडलेलं अंडं आणि पोहे. तर हा आमचा नाश्ता आहे. तर नाश्ता वगैरे सर्व झाल्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडंसं मी आणि ऋतू थोडा वेळ खेळतो, म्हणजे त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करते. त्याच्यानंतर त्याला आंघोळ वगैरे करून त्याला आता झोपवले. तर आत्ता वाजलेत 11:15 आणि 11:15च्या नंतर मग मला थोडंसं म्हणजे कपडे वगैरे काय असतील ते मशीनला लावायचे. काही कपडे मी हाताने धुते आणि काही कपडे मशीनला लावते. तर ते पण करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग दुपारच्या जेवणाची तयारी. तर आज ऋतूचे पप्पा घरी जेवायला येणार नाही दुपारी, तर आमच्या दोघांसाठीच तर मी बनवणार आहे डाळ खिचडी. तर त्याची पण रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता लगेच मी मशीन पण लावून घेतली आणि मशीन होते तोपर्यंतच मग मी दुपारी आमच्या दोघांसाठी खिचडी बनवून घेते. तर दररोजचं पण रुटीन असंच थोडं काही असतं, पण आता इथं खिचडी करते तर इथं मी पटकन असा मग दररोज काय करते की स्वयंपाक बनवून घेते. तो झोपलेला आहे तोपर्यंत, नाहीतर मग काय करतो झोपेतून उठला की मग थोडा वेळ तर त्याला घेऊन बसायला लागतं. तर लहान मुलांचं कसं असतं, झोपेतून उठल्याबरोबर लगेच काही खेळायला ते लागत नाहीत. तर त्यांना थोडा वेळेस घेऊन बसायचं. मग ते खूप असं लाडामध्ये आलेले असतात, तर ते म्हणजे त्याचं चालू असतं. तर आता घरात कोणी नसल्यामुळं मला त्याच्या सर्व गोष्टी असं करायलाच लागतात, नाही तर तो खूप चिडचिड करतो. मग त्याच्यामुळं मी काय करते की तो झोपला तोपर्यंत कामाची सगळी आवरावर जे आहे ते करून घेते. आणि आता इथं मी म्हणजे डाळ खिचडीसाठी घरात ज्या आपण काही सगळ्या भाज्या अवेलेबल असतात तर त्या मी खिचडीमध्ये टाकते आणि सिंपल अशी खिचडी बनवून घेते. तर आजकाल आम्ही हे लाकडी घाण्यावरचं तेल वापरतो. तर हे एक एक म्हणजे त्याचं जे झाकण आहे ते जरी थोडंसं टाकलं तरी पण म्हणजे होऊन जातं, कारण ते परत तेल एकदम घट्ट असतं. तर आता गरम झाल्यानंतर ते थोडंसं म्हणजे काय म्हणतात वितळतं आणि ते जास्त होतं. त्याच्यामुळे थोडंसं तेल वापरलं तरी पण म्हणजे होऊन जातं. तर आपण दवाखान्यामध्ये एवढा पैसा खर्च करतो म्हटलं तेलासाठी, थोडंसं महाग आहे पण शरीरासाठी ते खूप चांगलं आहे. आणि तर तेल घातलं, त्याच्यानंतर थोडीशी जिरे, मोहरी, ठेचलेला लसूण घातला आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या टाकल्या, वरतून थोडंसं मीठ. तर खूप छान अशी टेस्टी अशी खिचडी बनते. आणि भाज्या पण सर्व म्हणजे आता मुलांना कसं एक एक जर भाजी आता शिमला मिरची असेल तर ती त्यांना असं म्हणजे खात नाहीत, म्हणून असं काहीतरी करायला लागतं आपल्याला.
तर इथं सगळ्या भाज्या वगैरे म्हणजे टाकून आता मी खिचडी बनवत आहे. आणि थोडंसं लाल तिखट पण मी टाकलं आणि हे थोडा वेळ मी काय तांदूळ आणि डाळ थोडा वेळ म्हणजे 10-15 मिनटासाठी भिजत ठेवली होती, तर ती त्याच्यामध्ये टाकली आणि एका बाजूला पण मी गरम पाणी जे आहे ते करून ठेवलं. तर आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि वरतून मग थोडंसं गरम पाणी पण टाकलं आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर याच्यासाठी मी इंद्रायणीचा जो तांदूळ आहे तो वापरते, कारण त्याच्यामुळं भात म्हणजे आपली जी खिचडी आहे ती छान अशी मऊसूत बनते. खिचडी तर लावली कुकरला, तर म्हटलं आता थोडा वेळ शांत बसावं, तर बसावं म्हटलं. तुम्ही पाहू शकता, मला दाखवते. तर एवढा पसारा माझ्या हॉलमध्ये झालेला आहे नाश्ता झाल्यापासून ते आत्तापर्यंत. तर मला आता तो पण आवरायचा आहे. पहिलं ऋतूटाच्या अगोदर तो पण आवरून ठेवते, नंतर तेवढाच होतो पसारा. पण म्हटलं आता जेवायच्या अगोदर थोडासा आवरून घेते आणि नंतर मग जेवण करतो. तोपर्यंत हॉलमधला पसारा आवरला आणि त्याला खिचडी तयार झाली होती आणि ऋतू पण उठला होता. मग त्याला पण खिचडी दिली आणि मी माझ्यासाठी पण खिचडी घेतली. तर आता त्यानंतर आमचा आराम वगैरे झाला, खेळून ते सर्व गोष्टी झाल्या आमच्या. त्यानंतर आता वाजले 4 आणि मी माझ्यासाठी बनवत आहे ग्रीन टी आणि ऋतूसाठी मी इथं म्हणजे दररोजचं कसं मी एक फ्रूट त्याला देतेच. तर आज सकाळी त्याने बनाना खाल्ला नव्हता, त्याच्यामुळे मग मी यावेळेला त्याला ॲपल देते, कारण दिवसातून एक तरी फ्रूट त्यानं खाल्लं पाहिजे असं म्हणजे मला तरी वाटतं. आणि इथं माझ्यासाठी बनवत आहे मी ग्रीन टी. तर काही गोष्टींची सवय सुरुवातीला थोड्याशा अवघड जातात, पण आणि 8 ते 10 दिवस जरी त्या गोष्टीची सवय झाली ना, नंतर त्या जर गोष्टी आपण केल्या नाही तर चुकल्यासारखं वाटायला लागतं. त्यामुळे आता या सर्व गोष्टींची मला अशी सवय लागून गेली, त्याच्यामुळे सर्व गोष्टी अशा माझ्या टाईम टू टाईम होतात. आणि गेली 2 वर्ष म्हणजे ऋतू झाल्यापासून स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात मला म्हणजे खरंच कधी वेळ भेटला नाही. आणि आता खूप माझे हेल्थ इश्यूज चालू झाले, त्याच्यामुळे मग मी थोडंसं माझ्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि इथं मी गॅलरीत छान असा पाऊस पडलेला होता आणि पाऊस पडून गेल्यानंतरची शांतता काही म्हणजे वेगळीच असते, खूप छान असं वाटतं. आणि थंड हवा पण सुटलेली होती, त्यामुळे आम्ही दोघंजण असं गॅलरीत येऊन बसलो. तर माझ्या पिल्लूला जरा जास्तच आज माझ्यावर प्रेम आलं होतं, तर इथं तेच चालू आहे काहीतरी त्याचं बोलणं. आणि इथं मग छान गॅलरीत येऊन आम्ही दोघंजण मस्त बसतो आणि मी इथं माझं ग्रीन टी पण घेते आणि तो मध्ये जाऊन थोडासा ॲपल खाऊन येतो. आणि त्याच्या मला गप्पा सांगायला चालू आहेत की ती JCBचं काम समोर चालू होतं, तर ती भिजली, तिला थंडी वाजत असेल, हे ते त्याचं असं चालू असतं सर्व गोष्टी. मुलांचं म्हणजे प्रत्येक त्यांना एवढं कळत नसतं, पण त्यांना किती काळजी असते खरंच छोट्या गोष्टीची. आता चालू होते माझी संध्याकाळची ड्युटी. तर आता पूर्ण घरामध्ये तसं म्हटलं तर सकाळी एक वेळेस आवरलेलं असतं, तरी पण घरामध्ये पूर्ण पसारा होतोच ऋतूमुळं. त्याच्यामुळे इथं जेवताना इथं थोडं तिथं थोडं तरी काहीतरी सांडलेलंच असतं. त्याच्यामुळं आता पटकन पसारावर आपण सगळं आवरून वगैरे घेते आणि संध्याकाळचं रुटीन पण आज तुमच्यासोबत शेअर करते. तर सकाळी एकदा म्हणजे सकाळी माझं घर झाडून पुसून वगैरे सर्व होतं, पण काय दिवसभर थोडं तरी सांडलेलं असतं. इकडं तरी पसारा थोडा, तिकडं पसारा, तर या गोष्टी झालेल्या असतात. आता लहान मुलं म्हटलं की या सर्व गोष्टी तर होणारच. तर इथे मी आता झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर मग किचनमध्ये आज सकाळी काही मी म्हणजे आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी एक वेळेस भांडे घासले, पण नंतर खिचडी ती बनवली तेव्हा काही मी भांडे घासले नव्हते. तर आता ते पण काही भांडे आहेत घासण्यासाठी राहिलेले. आणि मग मला हॉल पण आवरून घ्यायचा आहे, तर हॉलमध्ये खूप सारा पसारा झालेला असतो. तर हॉलमधला पसारा आवरायचं ही माझी दुसरी वेळ असते. तर आता काय म्हणजे ऋतूला म्हणजे असं घरात जेव्हा आपण मुलं एकटाच घरात असतं तेव्हा ते करणार तरी दिवसभर काय, तर त्याच्यामुळं मग दिवसभर त्याचा तो पसारा करणं, परत त्याचं ते ठेवणं, हे दिवसभर तर चालूच राहतं. तर मी काय करते, मी पण थोडंफार कामामध्ये त्याला इन्व्हॉल्व करून घेते, कारण मग काय होतं की त्याला पण थोडी सवय लागते आपल्या गोष्टी व्यवस्थित ते ठेवायची. आणि हे ABCD म्हणजे असं ते काय म्हणतात त्याला माहीत नाही मला, मॅट बनवते ABCDची. तर आता
हे आज एक पोतं त्याला सापडलं आणि त्याची ABCD त्याचा हट्ट आहे की ती ABCD त्याच्यामध्येच ठेवायची. तर त्याच्यासाठी मग मी त्याच्यामध्येच ते ठेवून देते. आणि मग आता हॉल पण आवरून झाला आणि पाऊस आला होता त्याच्यामुळे गॅलरीमध्ये थोडंसं पाणी झालं होतं, ते पण मी म्हणजे वायपरने वाईप करून घेतलं. आणि नंतर मग मी किचनमध्ये आले. तर किचनमध्ये असं भांडे एवढे पडलेले होते की म्हणजे फक्त मी दुपारचा स्वयंपाक केला होता तर हे पण एवढे भांडे पडतात. तर खरंच भांडे कुठून, म्हणजे ज्यावेळेस आपण घासायला लागतो तेव्हा कळतच नाही की भांडे नेमकं येतात तरी कुठून. भांडे घासायला पाडणारे आपणच असतो, पण काय होतं काय माहिती. आणि एवढ्यात इथं पटपट भांडे वगैरे मी आवरून घेते. आत्ताच पूजा वगैरे करून झाली आणि आत्ता सण लागणार आहे मी. म्हणजे आता वाजले असतील 6 साडेसहा. तर आता पाऊस तर एवढा आलेला आहे की बस. तर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी तयारी करायची. तर संध्याकाळी काय हलका फुलका जेवण असतं आमचं, भाकरी आणि एक कुठली तर भाजी करेल, शक्यतो तर मेथीचीच भाजी करेल मी. आणि तर आता वाजले असतील म्हणजे 7 वाजले असतील, 7च्या दरम्यान मी स्वयंपाक करायला सुरुवात करते. तर आज असणार आहे मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी. तर पटकन असं म्हणजे भाजी वगैरे मी फ्रीजमध्ये धुवून ठेवते, तरी पण मग ते करण्याच्या अगोदर धुवायची ती सवय लागली, म्हणजे सवय लागूनच गेलेली आहे. त्याच्यामुळे ती धुतल्याशिवाय असं भाजी करावीशी वाटत पण नाही. आणि मग मी तर भाजी वगैरे धुवून ठेवली एका बाजूला आणि थोडीशी मुगाची डाळ ती पण भिजत ठेवली. आणि आता इथे मी पटकन अशा भाकरी करून घेणार आहे. तर भाकरी कशी बनवायची याची रेसिपी म्हणजे व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर इथं माझी भाकरी तयारच झालेली आहे आणि 2 ते 3 किंवा 2च भाकरी मी करून घेणार आहे इथं. तर नवीन जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा माझी भाकरी अजिबात फुगत नव्हती, पण आता अशी वेळ आलेली आहे की एकही भाकरी अशी फुगत नाही, अशी होत नाही. तरी ते छान अशा फुगलेल्या भाकरी माझ्या तयार झालेल्या आहेत. आणि गरम गरम भाकरी आणि मेथीची भाजी. तर पहिलं मी भाजी बनवून घेते आणि नंतर भाकरी करून घेते. पण म्हटलं आता थोडा वेळ आहे तर तोपर्यंत पहिलं भाकरी करून घेऊ, कारण भाजीतलं पाणी पण नितळायला थोडंसं वेळ लागेल. तर आता इथं भाकरी बनवून झाल्या माझ्या आणि लगेच मी भाजीला फोडणी दिली. तर तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि थोडासा ठेचलेला लसूण घातला. त्यानंतर मेथी निवडून वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेली मेथी आणि त्याच्यामध्येच मुगाची डाळ पण टाकली. आणि अचानक इथं मी भाजी बनवत होते तेव्हाच मग अचानक गॅस संपला. आणि मग तिथंच व्हिडिओ काय मला पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलं, मीठ वगैरे ते टाकलं, तो व्हिडिओ काही शूट करणं झालं नाही. तर इथं आपलं जेवण रात्रीचं तयार आहे.